अपडेट न्यूज। महागाव येथील आरोग्य कर्मचारी श्री प्रशिक काळबांडे यांच्यावर झालेल्या अमानुष हल्ल्याचे यवतमाळ जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटले आहेत। या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी संघटना यवतमाळ यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन तीव्र संताप व्यक्त करण्यात आला। प्रमुख मागण्या व इशारा: आरोपीला तात्काळ अटक, हल्लेखोराचा तातडीने शोध घेऊन त्याच्यावर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, सुरक्षेची मागणी: कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, आरोपीवर कडक कारवाई न झाल्यास संघटना लढा अधिक तीव्र करेल असा ठाम इशारा संघटनेने दिला आहे। उपस्थित पदाधिकारी व प्रतिनिधी यावेळी अध्यक्ष श्री नितीन ठाकूर, सचिव श्री अतिशय गजोभिये तसेच उमेश तराळकर, विनेश पाटील, सुधीर उजवणे, निलेश मामेडवार, पंकज गुल्हाणे, प्रशांत भोयर, आशिष पोळेकर, कुणाल पिसोळे, संतोष राठोड, अभयसिंग राठोड, गुटले, धम्मरीप गायकवाड, गजेंद्र कांबळे, रोहित खोडवे, प्रवीण मेंढे, मकरंद लोहकरे, राहुल चौधरी, राज गजभिये, विनोद गजभिये, विशाल मोहिते, आसिफ कुरेशी यांच्यासह वाहन चालक, औषध निर्माण अधिकारी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते। मुख्य संपादक सय्यद मते। काल दिनांक 18/8/26 रोजी महागाव येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये जो कर्तव्यावर जे कर्मचारी होते त्यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झालेला आहे, तर त्याला जीवित मारण्या इतपत त्याला मारहाण झालेली आहे, त्याला ॲडमिट सुद्धा करण्यात आलेले आहे। तर असा हल्ला यानंतर कुठेही कोणत्याही कर्मचाऱ्यावर अधिकाऱ्यावर होऊ नये आणि आम्हाला याच्याकरता सुरक्षा सुद्धा प्रदान करावी असे निवेदन देण्याकरता आम्ही NHM संघटनेतर्फे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी इथे जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्याकरता आलेलो होतो आणि सरांनी आम्हाला आश्वासन दिले आहे की याच्यावर आम्ही पूर्ण लक्ष देऊन प्रामुख्याने लक्ष देऊन तुम्हाला कशी सुरक्षा देता येईल याबद्दल SP साहेबांसोबत विचार करणार आहे असं त्यांनी आम्हाला शब्द दिला आणि त्याच्याकरता आम्ही इथे सगळेजण आलो आहे। तर याच्यानंतर त्या जो काही अपराधी आहे त्याला जर अटक 24 तासात झाली नाही तर पुढील काम बंद आंदोलन सुद्धा करण्यात येईल असं सुद्धा आम्ही या निवेदनामध्ये म्हटलेले आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.